49 द्वारे या विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा, अधिकार, सार्वभौमता याच्यावर मी चर्चा करायला उभा आहे। 289 कसा होतो हे सांगण्यासाठी सुद्धा उभा आहे। 289च्या माध्यमातून आपण जर बघितलं तर कोणत्याही सदस्य सभापतीच्या संमतीने कोणताही नियम विधान परिषदेपुढे कोणत्या विशिष्ट प्रस्ताव लागू करता येतो। अजून कुठला विशिष्ट प्रस्ताव पाहिजे? या राज्यामध्ये या देशाच्या घटना, नियम, अधिकार, कायदा हे आज सदनामध्ये बनवलं जातं, त्या सदनाचाच धोका निर्माण झालेला अशी परिस्थिती असताना अजून कुठली चर्चा करायची आहे तुम्हाला? सभापती महोदय, आपल्या या दालनाचा, आपल्या उच्च पदाचा आदर आम्ही सगळे ठेवतो। विधिमंडळाचे अध्यक्ष, विधानसभेचे सभापती यांचा अधिकार उच्च आहे। या प्रांगणामध्ये कुठल्याही प्रकारचा बाहेर हस्तक्षेप होत नाही असा नियम बनतो। सभापती महोदय, गेल्या काही वर्षापासून आम्ही बघतो, मी खरं राजकीय बोलणार नाही दादा, पण तुम्हाला सुद्धा या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मनापासून खंत वाटत असेल, या सदनामध्ये आपण येतो, बाहेर त्याचा प्रतिमा काय झालेली आहे? बाहेर जी प्रतिमा होती आहे सभापती महोदय, ही प्रचंड वेदनादायी आहे। म्हणजे सदनामध्ये बहुमत मिळालं म्हणून आम्ही सैरभैर झालो अशा प्रकारची परिस्थिती होणार दुर्दैवाची आहे। या सत्तेमध्ये विरोधी पक्ष सुद्धा तेवढा सक्षम असतो, त्याला या सदनामध्ये तेवढीच किंमत असते। संख्या किती आहे त्याच्यापेक्षा सभापती महोदय, विरोधी पक्षाचा मान सुद्धा तेवढाच असतो। या सदनाचा उल्लेख मगाशी त्यांनी केला। अनेक दिग्गज नेतृत्वाने या दोन्ही सदनामध्ये सत्तेमधल्या आणि विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकांनी सुद्धा आपल्या पद्धतीने काम करून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला। ठिकाणचे एक काळ असा होता की काही मान्यवरांची ज्यावेळेला सदनामधले प्रश्न मांडणे किंवा त्यांचं उत्तर ऐकण्यासाठी सभागृह पूर्ण भरलेलं असायचं, एवढी वैचारिक देवाणघेवाण व्हायची। ही वैचारिक देवाणघेवाण होत असताना अनेक दिग्गजांनी आपल्या नेतृत्वाचं, वक्तृत्वाचं, कर्तृत्वाचं या ठिकाणी आपली छाप पण दाखवून दिली। संघर्ष व्हायचा, तो सदनापुरता मर्यादित असायचा। या संघर्षामध्ये ज्यावेळेला चर्चा व्हायची ती तेवढ्यापुरती मर्यादित असायची। संघर्ष बाहेर गेल्यानंतर संपला हे चित्र महाराष्ट्राने अख्ख्या देशाला दाखवलं। ही विश्वासार्हता आहे। पण आम्ही बघतो विधिमंडळातला, विधान परिषदेमधलं कामकाज सुद्धा बघितल्यानंतर मंत्री असो, आमदार असो, कोणी असो, ज्या पद्धतीने एकमेकांच्या बद्दल बोललं जातं, आणि एवढंच नव्हे तर आता वैयक्तिक द्वेष आणि वैयक्तिक दुश्मनी अशा प्रकारच्या पक्षाच्या चौकटीची वैचारिक भूमिका ही आता वैयक्तिक लेवलवर जायला लागलेली आहे। आणि मला सभापती महोदय एवढ्यासाठी आपल्याला सांगायचं आहे की सदनाच्या बाहेर सुद्धा जे प्रकार होत आहेत ते सदनाच्या आतमध्ये यायला लागलेले आहे। मगाशी मला टीव्ही वाल्यांनी आम्हाला एक विचारलं, यावर तुमचं मत काय? मी म्हणलं आता फक्त कार्यकर्ते विधिमंडळामध्ये सभागृहात यायचं बाकी आहे, तेवढे आले की विधिमंडळाचं कामकाज संपेल असं मला वाटतं। सभापती महोदय, या सदनामध्ये आम्ही सातत्याने सांगतोय, आपल्या पण निदर्शनास आणून दिलं होतं की फार मोठी गर्दी, 3 सरकार महायुतीचं आहे म्हणून आम्ही बोलत नाही, परंतु इतकी गर्दी असते। काल आमच्या विधिमंडळातल्या महिला सदस्य ज्या आहेत राष्ट्रवादीच्या, त्यांनी स्वतः सना मलिक त्यांनी स्वतः सांगितलं की एवढ्या गर्दीतून आम्हाला महिला सदस्यांना येण्याची वाट करणं फार अवघड होतं। आपण मध्यंतरी ज्यावेळेला सरन्यायाधीश आले त्यावेळेला बंधनं घातली, दुसऱ्या दिवशी परत सुरू झाली। आपण जर सूचना करून सुद्धा सभापतींनी या ठिकाणी, ते मागे झाली चर्चा, 5,000 10,000 रेट आहे। आणि सभापती महोदय, मी पाचेचा सभापती महोदय अजून सांगतो तुम्हाला, यामध्ये नाही जरा प्रवीणजी, माझा आम्ही गांभीर्याने बोलतो ना, तुम्ही बोला ना प्रवीणजी। तुम्ही पण विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही काम केलं,
तुमचा आग आबद हा तुम्ही राखला ना. बोलत नाही. जर तुम्ही आम्हाला उचलत नसाल तर आम्ही नाव घेऊन कोण आहे ते आणि कोण पास देतं ते फक्त तुमच्या कार्यालयाची